श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त. आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वामी म्हणतात, तुमची पुढील 5 मिनिटे तुम्ही मला द्या आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका, अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. असा चेहरा पाहून बसू नकोस. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखे घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग मोकळे होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच आशीर्वादाचे लाभ तुम्हालाही लवकरच मिळतील. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव. अनाथांचा हात धर. भुकेलेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे. मग बघ, तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझी स्वामी महाराज आहेत असे मनाला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो. चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखे आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला कठीण बनवू नकोस. आयुष्य एक कोडं आहे, एक परमात्म्याची माय आहे. त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये आसक्त होऊ नकोस. सर्व माझ्या स्वामी भक्तांनो, जेथे आहात तेथे डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. भाग्यवंत ठराल. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणूनच आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तू ठरव. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक असते. जीवनात अशक्य असं काहीच नाही आहे. वेळ आणि इतर सुद्धा पाणी नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे. बाळा, तुझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय हे तुला माहीत नाही, पण माझे नामस्मरण करत राहा. देवाच्या सेवांमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत राहा. तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे. त्यामुळे चिंता करू नको, कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो, साक्षात परब्रह्म हाच असतो. त्याला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्यासाठी नशिबाचे चांगली दारे उघडले जातील. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्य चिंतन, माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की ही संकटे तुला फुलासारखे जाणवतील. त्या संकटातही एक स्मितहास्य तुझ्या ओठावरती असेल. तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेला आहेस. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. अरे, रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप कठीण आहे एकमुखी भेटणं. तुम्ही सहमत असाल तर होय, बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा. आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील. एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहे ते सोडून जातील, पण मी माझ्या बाळाची साथ कधीच सोडत नाही. हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल. पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये, संसारामध्ये गुंतून राहू नको, कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळातच अस्तित्वात नाही आहे. विश्वास ठेव, हेही दिवस सरतील. तुझे विश्वास ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण
माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करा. देव कधी कुणाची वाईट करत नाही, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य आहे. तितकं सत्य हेही आहे की दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोध सोडू नका. सोन्याचे दिवस. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, पुन्हा एकदा जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.